आपण ना चाललोय आपल्या मंडळाच्या गणपतीसाठी मूर्ती पाहायला आणि बरोबर प्लॅटफॉर्म नंबर 8 वर दिवाच्या आपली ट्रेन पण अराईव्ह झाली आहे. फायनली 1.5 तास प्रवास करून बरोबर 10:15 आपण पोहोचलोय हमरापूरला. माझ्या समोरून एक मूर्ती आहे आणि मला ती मूर्ती आवडली आहे. ऍक्च्युली आम्हाला मंडळासाठी हवी आहे 5 ते 5.5 फूट. तर ह्याचं काय रेट? मग ही एक मूर्ती आहे जी नवीन आली आहे मूर्ती आता. ऍक्च्युली हिचा हा मोल्ड आहे, साचा आहे, अजून मूर्ती रेडी नाहीये. बल्लार आर्ट्स मध्ये ना किती सुंदर मूर्ती आहेत बघा. मुंबईचा राजा, त्याच्या बाजूला अजून एक मूर्ती आहे सिंहासनावर बसली आहे, पाठी मोरपीस आहे. इथेच ना एवढंच नाही, तुम्हाला अजून एक मूर्ती दाखवतो. हे बघा, आता ऍक्च्युली आपण दादांना घेऊन चाललोय एक मूर्ती दाखवायला 5-5.5 मध्ये आहे. ती आहे चिंतामणी. 5 फुटाची चिंतामणी आहे तयार झालेली. ती आहे का? ही चिंतामणी आहे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मान्सून जर्नी मधल्या पहिल्या आपल्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला समजलं असेल मी कुठे आलोय. मी आलोय दिवा रेल्वे स्टेशनला आणि माझ्या पाठी आहे दिवा रोहा मेमो एक्सप्रेस. आणि आपला प्रवास होणार आहे पहिल्यांदा दिवा ते हमरापूर, कुठे पेनला. कशासाठी हे तुम्हाला पुढे समजेल. आपण ना चाललोय आपल्या मंडळाच्या गणपतीसाठी मूर्ती पाहायला. तर म्हटलं की ना अगोदर ना पेनला जाऊया, कारण की ना जूनचा महिना आहे आणि तिथे कोणत्या सुंदर मूर्त्या आल्यात त्या पाहायला मिळेल आपल्याला. आणि तुम्हाला पण मी दाखवीन. जर तुम्हाला ना जायचंय पेनला, प्लॅन करतात पेनला, तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. की तुम्ही बाय रोड जाऊ शकतात. बाय रोड तुम्ही मुंबई गोवा हायवे आपला आहेच. सेकंड आहे बाय ट्रेन. तर ट्रेन एकमेव जाते, ट्रेन जाते ती दिवा रोहा मेमो एक्सप्रेस. तर ही हॉल्ट करते हमरापूरला. तर चला 8:45 ची ट्रेन आहे दिव्यावरून आणि बरोबर प्लॅटफॉर्म नंबर 8 वर दिवाच्या आपली ट्रेन पण अराईव्ह झाली आहे. कुठून? रोह्यावरून. ती बरोबर सकाळी 5 वाजता सुटली, डिपार्ट झाली रोह्यावरून आणि ती अराईव्ह झाली आहे बरोबर 8 वाजता. आता इथून ना 8:45 वाजता सुटेल, 8:45 ला सुटेल आणि साधारण आपण ना 10-10:30 पण पोहोचू हमरापूरला. तर पटकन ना प्रवास करूया. ऑलरेडी लेट झालाय. आता किती वाजलेत बघा. चालू चालू होत नाहीये, माहित नाही. दिवा ते रोहा साधारण प्रवास आहे 56 किलोमीटर. 1 ते 1.5 तास लागेलच आपल्याला. इथून ट्रेन होणार पनवेल मार्गे जाणार कुठे? पुढे हमरापूरला. आणि आपलं तिकीट फेअर पडले आपल्याला किती? फक्त 20 रुपये. आणि प्रवास होतोय आपला 56 किलोमीटरचा. तर चला 8:45 ची ट्रेन आहे. टाइम टेबल जर सांगायचं झालं ना तर 2 शेड्यूल्ड आहेत. 2 वेळा ट्रेन सुटते दिव्यावरून, एक 8:45 ला आणि रात्री 8 वाजता. रोह्यावरून सुटते सकाळी 5 वाजता, ती इथे 8 वाजता येते. इथून मग 8:45 ला पुन्हा रिटर्न करते आणि पोहोचते 11 वाजता रोह्याला. आणि 5:45 ला सुटते कुठून? रोह्यावरून. आणि इथे येते 7-7:30 ला आणि परत 8 वाजता सुटते कुठे? रोह्यासाठी. तर बरोबर 8:45 ला चालू. काय झालंय काय माहित. बरोबर 8:45 ला आपली ट्रेन पण रवाना झाली आहे दिवाच्या प्लॅटफॉर्म नंबर 8 वरून. हा ही शपथ. आणि गर्दी बघा किती आहे. आता ही गर्दी फक्त दिव्याला आहे. पुढे पनवेल पर्यंत पुन्हा ट्रेन पॅक होईल. साधारण ना 25 किलोमीटर प्रवास करून ना, पाऊण तास प्रवास करून आपण पोहोचलो पनवेलला. आणि पाठीमागे गर्दी बघा. ट्रेन ना ऑलमोस्ट खाली झालेली तलौजा आणि पनवेलला. आणि पुन्हा त्या ट्रेन पूर्ण पॅक झाली आहे, होते म्हणजे. तर चला अजून पुढे 4 स्टेशन आहेत, सोमाटणे, आपटे, जिते आणि मग हमरापूर. तर चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. साधारण 10:15-10:30 पोहोचू आपण कुठे? हमरापूरला. चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. फायनली 1.5 तास प्रवास करून बरोबर 10:15 आपण पोहोचलोय हमरापूरला. आणि आपल्या पाठीमागे आहे दिवा रोहा मेमो एक्सप्रेस. आता इथून आपल्याला जायचं आहे कुठे एक्झॅक्टली मला पण माहित नाही, पहिल्यांदा येतो हमरापूरला. तर पाहूया, तुम्हाला पण मी सांगतो. आणि बरोबर ना 2 मिनिटं फक्त हॉल्ट करून आपली ट्रेन पण ना मेमो ट्रेन पण ना रवाना झाली आहे कुठून? हमरापूरला. आता ही इथून डिपार्ट झाली आणि पोहोचेल रोहाला बरोबर साधारण 11 वाजता. 11-11:05 वाजता.
आणि हे बघा, हा पूर्ण संपूर्ण सेकंड क्लास आहे आणि प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये अंतर बघा किती आहे. सो चला, ट्रेन पण डिपार्ट झाली आहे. पुन्हाच ह्याच ट्रेनने आपण पुन्हा परत प्रवास करू. आणि जस्ट ना अराईव्ह झाली आहे 22,659 तिरुवनंतपुरम ऋषिकेश एक्सप्रेस. ही आली तिरुवनंतपुरमवरून आणि जाणार ऋषिकेश नॉर्थ इंडियाला. आणि वाजले किती माहिती आहे, मला वॉच माहीत नाही का चालत नाही आहे. सो ज्यांनी कोणी ह्या ट्रेननी प्रवास केला ना, मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, आता आपण आपल्याला क्रॉस करून जायचं आहे पलीकडे, जिथे आपल्याला गणपतीच्या मूर्त्या पाहायला मिळतील. ॲक्च्युली ना जूनचा महिना आहे, पण पावसाचं नामोनिशाण नाही आहे. मुंबईत तर गरमीच आहे आणि इथे पण ना मला वाटलं की पाऊस थोडा असेल, बट पाऊस तर सध्या नाही आहे. पाहूया की पुढे पाऊस मिळतो का. पाऊस भेटला पाहिजे, कारण की थोडं रिलीफ वाटेल, नाही तर नाही ह्या गरमीतनं मरायला होईल. सो चला, जूनचा एक फर्स्ट वीकच आहे, मी फर्स्ट वीकला चालू आहे. प्लॅटफॉर्मवरून ना खाली उतरताच ना तुम्हाला ना राईट साईडला ना बरेच कला केंद्र पाहायला मिळतील, गणपती कला केंद्र पाहायला मिळतील. आणि बघा मूर्त्या बघा, इथे पण भरपूर सारे वर्कशॉप इथे पण आहेत. साई इच्छा कला केंद्र, आणि हे लहान मूर्त्यांसाठी आहेत, पण आपल्याला मोठी मूर्ती पण बघायची आहे. तर चला एक एक करून ना मूर्त्या पाहूया. साईच्या कला केंद्रामध्ये एंट्री करतात ना तुम्हाला समोरच ना स्वामींची मूर्ती पाहायला मिळेल. खूप सुंदर आहे ना. ऑलमोस्ट ती झाली आहे मूर्ती. ज्या कोणाला ही स्वामींची मूर्ती हवी असेल ना, त्यांनी इथे साई इच्छा कला केंद्रामध्ये व्हिजिट करा, जे हमरापूर स्टेशनच्या बाहेरच आहे एकदम राईट साईडला. आणि बघा ऑलमोस्ट ना मूर्त्या पण कलर होत आहेत, म्हणजे मूर्त्या बनत आहेत. तिथे दादा मूर्त्या बनवतो आहे. इथे मूर्त्या सुकवायला गेल्या आहेत आणि तिथे कलरचं काम चालू आहे. आणि ह्या मूर्त्या ऑलमोस्ट रेडी झाल्या आहेत. तर चला, आपण एक एक करून सर्व ना कला केंद्र फिरूया, वर्कशॉप फिरूया. इथे साईच्या कला केंद्र आहे. आणि तुम्हाला माहिती आहे गणपतीची एव्हरग्रीन मूर्ती कोणती आहे? गणपती म्हटल्यावर डोळ्यासमोर कोणती मूर्ती येते? तर ही मूर्ती येते, दिसतंय. तर कोणाला ही मूर्ती आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. तिथे समोर लालबागचा राजा पण आहे आणि इथे बरेच ना लहान मूर्ती जास्त करून. सो चला, आता आपण पुन्हा हमरापूरला फिरूया, सर्व वर्कशॉपांना एक एक करून फिरूया. बाजूलाच आहे समीर कला केंद्र आणि इथे ना थोड्या प्रमाणात ना मोठ्या मूर्त्या पण आहेत. 4 फूट आहेत, 3, 3.5, 4 फूट आहेत, हे बघा. आणि ही साधारण चिंतामणीसारखी मूर्ती आहे. आणि बघा अशा मूर्त्या आहेत मोठमोठ्या. साधारण ना 1.5 तास प्रवास करून ना आपण पोहोचलो आहे कुठे, हमरापूरला. आपण प्रवास सुरू केला 9:15 वाजता कुठून, दिव्यावरून. आपण पोहोचलो बरोबर 10:15 वाजता हमरापूरला. आता स्टेशन इथे 2 मिनिटावरच आहे. आणि आता आपण बाहेर आलो आहे. इथे ईस्ट वेस्ट काही नाही आहे. बाहेर आल्यावर ना तुम्हाला ना एक फाटक दिसेल आणि दोन्ही साईडला ना रस्ते आहेत आणि दोन्ही साईडला ना खूप मोठमोठे वर्कशॉप्स आहेत. तर चला, आधी आपण ना एक वर्कशॉप पाहिला तिथे साई इच्छा आणि समीर. तर आता आपण ना बाकीचे वर्कशॉप पाहूया. आणि आपल्याला हवी आहे 5 ते 5.5 फुटाची गणपतीची मूर्ती मंडळासाठी. तर पाहूया कोणती मूर्ती आपल्याला पाहायला चांगली मिळते का. जर असेल तर मी माझ्या मित्रांना सांगेन आणि मग म्हणजे पुढचं तेव्हा तुम्हाला सांगेनच मी. तर चला, हे करून ना तर मी तसं ट्रॅव्हल करत शूट करत जाईन आणि हा व्लॉग तुम्ही एन्जॉय करा. तर चला, आता ना माझ्या समोरून एक मूर्ती आहे आणि मला ती मूर्ती आवडली आहे. तर बघूया ती मूर्तीबद्दल थोडं विचारूया. तुम्हाला मूर्ती दाखवतो मी कोणती मूर्ती आहे. मस्त मूर्ती आहे, हे बघा, खूप सुंदर मूर्ती आहे. आता हिची ना ॲक्च्युली आम्हाला मंडळासाठी हवी आहे 5 ते 5.5 फूट. तर ह्याचं काय रेट, म्हणजे काय विचारत होतं. 6 फूट आहे आपला. म्हणजे प्रबळ सकट 7 फूट आहे की 6 फूट आहे ना. आणि मूर्ती अशी 5.5 आहे ना. दादानी ना आम्हाला अजून एक मूर्ती दाखवतोय. बघूया ती मूर्ती कोणती आहे. मस्त मूर्ती आहे. चिंतामणी आहे ती ना. तेजू काय, ओके, ही आहे का. ओके. सो तुला फोटो दाखवतो तू मोबाईलवरला. तेजू काय, हा ॲक्च्युली मोल्ड आहे, साचा आहे. आणि मला मी मूर्ती दाखवतो. मूर्ती अशी आहे, अशी मूर्ती आहे. सो बघूया. आम्ही ना सर्व ना मूर्त्यांचे फोटो घेतोय आणि मग मंडळात जाऊन आपण बघू. मग ही एक मूर्ती आहे जी नवीन आली आहे मूर्ती आता. ॲक्च्युली हिचा मोल्ड आहे, साचा आहे. अजून मूर्ती रेडी नाही आहे. पण आपण ना अजून ना वर्कशॉप्स बाहेर खूप आहेत, ते फिरूया. आणि तुम्हाला मी एंडला सांगेन किंवा नाही सांगेन ते तुम्हाला एंडला कळेल. चला, एक एक करून आपण ना वर्कशॉप्स फिरूया. आणि ते बघा इथे मूर्तीचं काम पण चालू आहे. अजून मूर्त्या ते बनत आहेत. आता जस्ट स्टार्ट आहे ना, तर कामं सुरू आहे. चला, आता आपण जस्ट आलो बल्लार आर्ट्स. आणि ना समोरच बघा एक मोठी मूर्ती ना पेंटिंगचं काम चालू आहे. आणि त्या पाठीमागे आपल्याला काय पाहायला मिळालं बघा, मुंबईचा राजा.
भाई समोर बघा मुंबईच भाई, ही काय मूर्ती आहे समोर, इतकी सुंदर मूर्ती. वाव, हिचा ते प्रभा बघा, मोर आहे, मोर पीस आहे भाई, काय मूर्ती आहे. आणि ते मुंबईचा राजा, मुंबईचा 2025 सेम मूर्ती आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळते. बल्लार आर्ट्स मध्ये ना किती सुंदर मूर्ती आहेत बघा. मुंबईचा राजा भाई, 6 फुटाची मूर्ती आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे. त्याच्या बाजूला अजून एक मूर्ती आहे, सिंहासनावर बसली आहे, पाठी मोरपीस आहे. आणि भाई साहेब काय सुंदर मूर्ती आहे. आणि तुम्हाला वेट इथेच नाही, एवढंच नाही, तुम्हाला अजून एक मूर्ती दाखवतो. ही बघा, बघितली काय मूर्ती आणि काय मोर, काय प्रबळ आहे भाई, एक नंबर, एक नंबर. आणि बल्लार आर्ट्स मध्ये ना तुम्हाला लहान मूर्त्या पण पाहायला मिळतील. ह्या 2 फुटाच्या मूर्त्या आहेत आणि खाली 2.5, 3, 3.5 फुटाच्या मूर्त्या आहेत. आणि ही मूर्ती बघा, मला खूप सुंदर वाटली मूर्ती ही, मस्त आहे ना. ही एक मूर्ती भाई, काय मूर्त्या आहे. आणि ह्या सर्व मूर्त्यांचा जो रेट आहे ना, जी कॉस्ट आहे ना, ती फेअर इनफ आहे, खूप चांगली कॉस्ट आहे. म्हणजे तुम्हाला तर मी प्राईस सांगत नाही व्हिडिओमध्ये, बट ना चांगली आहे, म्हणजे वर्थ आहे तेवढ्या मूर्त्या. बल्लाळ आजच्या बाजू तुम्हाला ना 2025ची व्हायरल मूर्ती, अर्थातच बॅलेन्सिंग मूर्ती, परलचा महाराजा, ही मूर्ती पाहायला मिळेल बाय अरुण दत्ते. ही मूर्ती ना 2 फुटामध्ये अवेलेबल आहे इथे आणि प्रॉपर ना बॅलेन्सिंग केली आहे. मूर्ती खूप सुंदर आहे. ही तुम्हाला मूर्ती अवेलेबल आहे रुद्रांश आर्ट्समध्ये, जे ना बल्लाळ आर्टच्या बाजूलाच आहे. तुम्ही फाट्यावरून समोर आलात ना, स्ट्रेट आलात ना, तर लेफ्ट साईडला तुम्हाला हा वर्कशॉप आहे आणि बाजूला ना स्वामींची मूर्ती पण आहे 1.5 ते 2 फुटामध्ये. रुद्रांश आर्टमध्ये ना खूप सुंदर सुंदर ना 1.5 ते 2 फुटामध्ये बऱ्याच मूर्ती अवेलेबल आहेत. तर नक्की तुम्ही इथे येऊन ना व्हिजिट करा. काहीच खूप जास्त ऊन आहे इथे. जर तुम्ही येत आहेत ना, तर पाऊस जेव्हा पडेल ना चांगला तेव्हाच या, नाहीतर ना खूप जास्त ऊन आहे. समोर बघा कोणच नाहीये. आता आम्ही एका शॉपमध्ये ना एक सॉफ्ट ड्रिंक घेतला आणि इथे बसलेलो, कारण की ना डोकं तापायला लागलं अक्षरशः. आणि त्यानंतर पण आम्ही बल्लार आर्टच्या बरेच आम्ही वर्कशॉप फिरलो, पण आम्हाला 5-5.5 नाही मिळाली मूर्ती. आता एक जण बोललाय आम्हाला, शॉपवर दादा बोललाय की इथे पाठीमागे एक रोड जातो, तिथे आपल्याला ना एक शॉप आहे, एक फॅक्टरी आहे, 5-5.5ची मूर्ती भेटेल फुटापर्यंत. तर पाहूया आपल्याला कोणती कोणती मूर्ती ते पाहायला मिळते. पण ना खूप जास्त आहे, खूप जास्त आहे. मग आपल्याला दादाने सांगितलं की नाही, ह्या स्ट्रीटमध्ये ना बऱ्याच मूर्त्या आहेत, बऱ्याच फॅक्टरीज आहेत. तर चला पाहूया आपण ह्या स्ट्रीटमध्ये काय काय पाहायला मिळतं. आपल्याला ना पाहिजे 5-5.5 फुटापर्यंत मूर्ती. आणि आपण ना बरेच मूर्ती पाहिले. अगोदर जे पाहिले होते ना ते आम्हाला पसंत झाले आहेत, त्यानंतर पण पाहिले, पण त्यानंतर ना कॉमन मूर्त्या होत्या आणि ना काहीतरी वेगळं हवं आहे. आता बघू इथे 5-5.5 पर्यंत काय मूर्त्या मिळतात का. पुन्हा एकदा आपण आलो एक नवीन कला केंद्र, ह्याचं काय बोलतोय, रायगड पोलीस, ठीक आहे. सो समोर पण ना 5-5.5 आहेत. पाहूया आपल्याला कोणती मूर्ती इथे पाहायला मिळते, कोणत्या कोणत्या मूर्ती पाहायला मिळतात. समोर पण ना बघा 5-5.5 आहेत ना, हे बघा आपल्याला ना 5-5.5 फुटापर्यंत मूर्त्या इथे आहेत. ह्या 6 फूट आहेत तिकडच्या, ही 5 फूट, ही 5.5 आहे. ओके, ही मधली 5.5 आहे ना, ही मधली, हा जय मल्हार 6 फूट आहे ना, ही 5.5 आहे, ती 6 आहे, 6 आहे आणि 5 आहे. सो गाईस, आता आपण आलोय गंधराज कला केंद्र आणि इथे ना जास्त करून ना लहान मूर्ती आहेत. साईडला बघा किती सुंदर मूर्ती आहेत ना. ती व्हाईटवाली मला पसंत आली, ती लव्हेंडरमध्ये बघा, आणि ही गोल्ड फेट्यामध्ये, आणि ही वर बघा गुलाबी कलरची. आणि त्या आतमध्ये पण ना बघा बरेच समोर नवीन आली आहे मूर्ती, ही ना मस्त आहे ना मूर्ती. ही एक मूर्ती नवीन आली आहे, ही एक मूर्ती आहे, आकार आहेत. आणि हे बघा काम चालू आहे. ॲक्च्युली फिनिशिंग आहे ना, जे कलरचं काम आहे किंवा मग डेकोरेशन आहे गणपतीवर, खूप छान आहे. आणि आतमध्ये पण ना बरेच मूर्ती आहेत पाहायला मिळते तुम्हाला. ती एक बघा, आणि वर स्वामींची मूर्ती बघा. आता ॲक्च्युली आपण दादांना घेऊन चाललं आहे एक मूर्ती दाखवायला, 5-5.5 मध्ये आहे. ती आहे चिंतामणी. आता बघतो चिंतामणी अवेलेबल आहे का. कोणती आहे, पेंटिंग कुठे करून ठेवले? 5-5.5. तो पहिला नाही, हा मधला सेंटरचा, तो नाही, तिकडचा नाही, तो सियाचा ना, हा फक्त सिंगल. किती फुटाची? 5-5.5 मध्ये आपली नाही ना, काकी बोलल्या 5-5.5 एक हाय कलर केलेली.
ते 5 फुटाची चिंतामणी आहे तयार झालेली. तयार किंवा रॉ रंगवलेली नाही. कुठे आहे? रंगवलेली पाठवली नाही ती. ती आहे का? 7. ही चिंतामणी आहे. पायरं आहे. ओके, हीच आहे जी आपण अगोदर बघितली ती. फक्त पाठी प्रबल लावायचं आहे. 20 रुपयानं पर पर्सन टमटम करून आम्ही आलो हमरापूर फाटा ते पेन. हमरापूरला ना जेवायला काहीच नाहीये आणि ऑलरेडी कसं की मूर्त्या पण ना ऍक्च्युली माहिती जर फिरायचं आहे ना तुम्हाला बाईक पाहिजे. बाईक नसेल ना तर तुम्हाला फिरायला पॉसिबल होणार नाही आणि या उन्हात फिरायचं म्हणजे ना डोक्याला ताप आहे. तर म्हटलं आपण ना जाऊया पेनला, जेऊया आणि एस टी पकडून जाऊया कुठे मुंबईला. आता 2 वाजता पेनवरून एस टी आहे, 2 वाजता पेनवरून ट्रेन आहे आणि एस टी पण आहे. तर इथे कसं ऑप्शन जास्त आहे. म्हटलं मी पेनला आलो आणि तर पुढे मग कंटिन्यू करूया प्रवास. तर चला थोडं जेऊया आणि नंतर पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. फायनली 3 तास प्रवास करून आपण पोचलो पेनवरून कुठे जोगेश्वरीला माझ्या राहत्या घरी. तर आपण हमरापूरला ना बरेच मूर्ती पाहिले आणि आता कसं की पहिल्या आठवड्यात ना तर तेवढे मार्केटमध्ये मूर्ती अवेलेबल नाही आहेत. तर ते मला म्हणाले की बरेच शॉप्स मला म्हणाले की तुम्ही जून एंडिंग किंवा जुलैच्या फर्स्ट वीकला या, तुम्हाला अजून मूर्ती पाहायला मिळतील नवीन नवीन आकारातले. तर म्हटलं आपण तेव्हा जाऊया. अजून तर मी काही डिसाईड केलं नाही. आपण ना जून एंडिंगला किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा जाऊ हमरापूरला, तेव्हा मूर्ती पाहू. पसंत आली तर बुक करू, नाहीतर मग मुंबईला आपण कुठे ना कुठे फिरूच, कुठे ना कुठे आपण बघूच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा नक्की विसरू नका. कमेंट नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया. चला आपण भेटू मॉन्सूनच्या निमित्त नवीन काय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.